काळात, महामारीच्या काळात जो आम्ही टायमिंग दिला आहे याच्या मोबदल्यात हे आम्हाला आज धमक्या देत आहेत, गाडी घेऊन घेईन, डिझेल बंद केलं होतं यांनी. आता जो ते आता हे जे स्कॅनिंग आहे, हे स्कॅनिंग ITI कंपनीचे असून आधी याचे पैसे मिळत होते, हेल्पर ठेवले होते. आम्ही आता त्यांना हेल्परची मागणी केली आहे. अगर हेल्पर देत नसतील तर तुम्ही आम्हाला मोबदला द्या, आम्ही हेल्पर ठेवतो, अशी आमची मागणी आहे. ही मागणी यांनी पूर्ण करावी. ही आमची अशी सर्व स्वच्छता दूत वाहनचालक संघ अकोला अशी युनियन आहे. युनियनमार्फत सर्वांची सर्व स्वच्छता दूत वाहनचालकांची ही विनंती आहे की हे करून द्या. हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आलेलो होतो. हे आम्हाला इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन देऊन पहिले तुम्हाला पैसे किती भेटत होते? आधी आम्हाला 5,000 रुपये देण्यात येत होते. म्हणजे महिन्याच्या महिने भेटत होते का एक महिना? दर महिन्याला आम्हाला 5,000 रुपये देण्यात येत होते. आता काय अडचण आली? 5-6 महिने ते चाललं, त्याच्यानंतर ते बंद पडलं. बंद पडल्यानंतर आता त्यांनी तो पुन्हा चालू केलं. ते आता फ्री ऑफ कॉस्ट आहे असे सांगत आहेत आणि त्याच्यावरती आयुक्त साहेबांचं आदेश आहेत असे सांगत आहेत आणि दबावाखाली आम्हाला हे काम करायला लावत आहेत. असे आम्ही पूर्ण मानसिक झालेलो आहोत. आता आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की यांनी जर वाहन जमा करून घेतले तर आज आम्हाला उपासमारीची पाळी येणार आहे आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचा रस्त्यावर यायची पाळी आलेली आहे. काऊन की उपासमारीचे दिवस आमच्यावरती येणार आहेत. आता याच्यासाठी आम्ही 10 ते 12 वर्षे यांच्या सेवेमध्ये दिलेले आहेत, तरी आमच्यावरती हा अन्याय होत आहे. त्याच्यासाठी यांनी आम्हाला पूर्णपणे काहीतरी हे करून मोबदला देऊन किंवा आम्हाला याच्याबद्दल यांनी शासकीय हे करावे आणि आम्हाला याच्यातून मार्ग काढून द्यावा. यांनी जे गाडीचं मेंटेनन्स आहे हे तुम्ही करता का महानगरपालिका करते? अद्याप असा विषय आहे तो की गाडी मेंटेनन्सचे जेवढा पण आहे हे आतापर्यंत देत आहे पेपरमध्ये, न्यूजमध्ये की बा गाडी मेंटेनन्स हे महानगरपालिका करत आहे. पण आजपर्यंत 10 ते 12 वर्ष झाले आमच्या काही ड्रायव्हर भावांजवळ बिलं पण आहेत. हे आम्ही सर्व मेंटेनन्स आम्ही करतो आणि हे महानगरपालिकेतून फक्त आम्हाला इंधन मिळत आहे, बाकी काही नाही. मेंटेनन्स पूर्ण आम्ही करतो आणि प्रत्येक घरातून आम्ही 30 रुपये हे वसूल करत आहोत. याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेकडून वेतन नाही, काही नाही, काहीच नाही आहे. म्हणजे तुमचे स्कॅनर जो आहे ते तुम्ही करता असं तुमचं म्हणणं आहे, मग त्याच्या विरुद्ध काय? आम्ही स्कॅनिंग करायला तयार आहोत. याच्या आधी आम्हाला जो मोबदला मिळत होता तो द्यावा किंवा आम्हाला हेल्पर द्यावा, ही आमची अशी मागणी आहे त्यांना. की कसं आहे, आम्हाला वार्डामध्ये कचरा गोळा करायला भरपूर वेळ लागतो आणि डम्पिंगवरती पण भरपूर वेळ लागतो. त्याच्यामुळे आमचं काम अपुरे राहतो आणि आम्हाला पगार नसल्यामुळे नागरिकांना आम्हाला ते तोंड द्यावं लागतं.